नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्ष मतदारांपर्यंत पोहोचत आहे. सर्वत्र निवडणुकीचं वातावरण तापत आहे. अशातच मागील काही दिवसामध्ये घाटंजीतील देशी दारू दुकान प्रकरणाचा मुद्दा समोर आल्यानंतर याचा परिणाम भाजपा उमेदवारांवर होताना पाहायला मिळत आहे. भाजपा आपल्या विचारापासून भरकटत असल्याची टीका भाजपापासून फारकत घेतलेल्या रीना धंद्रे यांनी केली आहे. देशी दारू दुकान प्रकरण भाजपाच्या अंगलट आलेलं आहे आणि याचा फटका नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला बसल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य भाजपाच्या पूर्व जिल्हा महामंत्री रीना धंद्रे यांनी केलं आहे. रीना धंद्रे या GTV न्यूज मराठी सोबत बोलत होत्या. पाहूयात. नमस्कार. घाटंजी नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. घाटंजी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरून सर्वच पक्षात बंडखोरी झाली. भाजप पक्षामध्येही बंडखोरी झालेली आहे. ऐन वेळेस उमेदवारी पक्षात प्रवेश करून उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील अनेक निष्ठावंतांनी भाजपपासून फारकत घेतण्याचं काम केलं. आता आपल्यासोबत अशाच व्यक्ती आहे ज्या भाजपाच्या जिल्हा महामंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, अशा रीना धंद्रे. तर आपण त्यांना विचारूया की भाजपमध्ये नेमकं काय झालं आणि तुम्ही भाजपपासून दूर गेला. रीनाताई नमस्कार. GTV न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या, परंतु निवडणूक घोषित झाल्यानंतर आपण भाजपपासून फारकत घेतली. नेमकं काय घडलं? कसं आहे की ज्या भाजपची तिकीट ज्याला मिळायला पाहिजे होती त्याला मिळाली नाही आणि जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांचाही कुठेच विचार केला गेला नाही आणि ज्या तिकीट त्यांनी फायनल केल्या त्यावेळेला कोणालाच त्यांनी आश्वासनामध्ये घेतलं नाही किंवा कोणाला बोलले नाही की हे तिकीट यांना देण्यात येईल आणि त्यांनी परस्पर त्या तिकीट अशा जणांना दिल्या की जे ठेकेदारीमध्ये आहे. आमचा विरोध नाही आहे की त्यांना ते तिकीट दिल्या, पण जे कार्यकर्ते इतके दिवस कार्यरत होते त्यांना कुठेच त्यांनी विश्वासात घेतलं नाही की बाबा तुमच्यासाठी आम्ही हे करू. आणि आम्ही एवढेच एक निष्ठावान कार्यकर्ते आहोत. एकमेव महिला मीच होती की ज्यांनी भाजपच्या महिलांना एकत्रित आणलं आणि वर आणलं. त्यांनी कुठेच महिलांचाही विचार केला नाही आणि महेश पवार सर ज्या पक्षात आले आणि ते कुठेच भाजपमध्ये कार्यरत नव्हते आणि अचानक त्यांना सीट देण्यात आली आणि त्यांनी सीट घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत्याच कार्यकर्त्यांवर लक्ष नाही दिलं आणि लगेच डिसिजन त्यांचे दिले की हे आमच्या तिकीट फायनल झालेलं आहे. मग आम्ही एक जेव्हा कामं करतो तर आमचं कुठेतरी मन दुखेल ना की आम्हाला तिकीट नाही मिळाली आहे. जेव्हा आम्ही घरदार सोडून सर्व कार्य करतो भाजपसाठी, एक निष्ठा राहतो, मग एक निष्ठा कार्यकर्त्यांनी जायचं कुठे, हा माझा प्रश्न आहे की आम्ही कुठे जायचं. आणि ठीक आहे तुम्ही घेतलं तर पण चांगल्या पद्धतीने तर राजकारण करा ना. चांगल्या पद्धतीने तर तुम्ही जे घेतलेले आहे आता इलेक्शनचं त्यांचं काम चालू आहे हे पण कुठेतरी चुकलेलं आहे. कारण काही काही गोष्टी त्यांच्या भाजपमध्ये बसत नाही हे मला वाटतं. काही काही नियोजनही त्यांचं चुकीचं आहे. नगर परिषदच्या निवडणुकीचा आता रणधुमाळी चालू आहे, प्रचार जोरात चालू आहे. घाटंजी नगर परिषदमध्ये जेवढे काही पक्ष आपले उमेदवार देऊन उभे आहेत, तर एकंदरच काय परिस्थिती वाटते म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत, प्रत्येक पक्षाच्या बाबतीत, म्हणजे नेमकं एक आता जनता एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते? त्याचं कसं आहे, या पक्षातून त्या पक्षात गेलेलं आहे आणि बंडखोरी खूप वाढलेली आहे हर एक पक्षामध्ये. कुठल्या पक्षातले कोणते शेले घेतले हे सुद्धा जनतेला कळून नाही राहिलेलं आहे. आता जनतानी तरी काय करावं की कोणाला द्यावं नेमकं, कारण भाजपचे पूर्ण शिंदे गटात आहे. पूर्ण जे आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत ते पूर्ण पाठिंबा आम्ही गजू ढवळेला दिलेला आहे. तर नेमके जे भाजपमध्ये आहे ते खरंच भाजपचे आहे का हाही प्रश्न त्यांना पडतो की त्यांनी कोणाला द्यावं वोटिंग. आणि त्यात आता पुन्हा हे दारू, देशी दारूचं एक प्रकरण आम्ही आलेलं आहे.
हे तर खूप मोठं प्रकरण आहे की बा देणारा कोण आणि घेणारा कोण. देणाऱ्यांनी पण समजून द्यायला पाहिजे होतं आणि कोणाच्या हातात होतं हे आम्हाला माहिती आहे आणि ज्याचं आहे त्याचं नाव आम्हाला माहित आहे. आम्ही डिक्लेअर करू नाही शकत, हे पूर्ण जनतेला माहित आहे. आणि ही गोष्ट अतिशय चुकीची आहे की देशी दारूचं आपल्या इथे जर खोलत असेल, तिथे शाळा आहे, शाळेच्या बाजूला ते कॉलनी आहे आणि कॉलनीच्या तिथे जर देशी दारूचं दुकान चालू करत असेल तर हे निर्लज्ज गोष्ट आहे आमच्यासाठी आणि एकदम दुःखद गोष्ट आहे की हे गोष्ट व्हायलाच नाही पाहिजे आणि आम्ही निषेध करतो या गोष्टीचा. जे देशी दारूचा तुम्ही उल्लेख केलेला आहे दुकानाचा, तर एक पहिले आता भाजपपासून जरी तुम्ही फारकत घेतलेली आहे, परंतु याआधी आपण भाजपच्याच निष्ठावान होत्या, तर ह्या देशी दारू दुकान प्रकरणाचा भाजपाला या निवडणुकीमध्ये काही फटका बसू शकतो का? खूप मोठा फटका पडणार आहे सर, कारण देणारा व्यक्तीच भाजपचा आहे, एक लक्षात ठेवा. आणि घेणारा ज्याचा आहे तेही भाजपची आहे आणि पूर्ण डिटेल्स घाटंजीला माहिती आहे का कोणते व्यक्ती आहे. त्याच्यामुळे 101% माझं तर तडतडीचं म्हणजे विनंती आहे सर्व लोकांना की या वेळा इलेक्शन खूप दिमाग शांत ठेवून निवडणुकीच्या वेळेला बटन दाबावे, कारण ही शेवटी घाटंजीच्या विकासाची गोष्ट आहे. आपण कोणाच्याही हातात जर आपण हात दिला ना तर मग पुन्हा 5 वर्ष आपल्याला काहीच बोलता येणार नाही. धन्यवाद ताई. संकेतसह विलास महल्ले, GTV न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. रणसंग्राम या विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.